नमस्कार, मी आहे अंशिका तिवारी आणि तुम्ही पाहत आहात स्कूल तक न्यूज चॅनल. सध्या 2025 मध्ये शेवटचा महिना डिसेंबर सुरू आहे. हा महिना संपल्यानंतर जानेवारी पासून 2026 ची सुरुवात होणार आहे. भारतीय शेअर बाजार शनिवार आणि रविवार सोडून कोणत्या दिवशी बंद राहणार याची माहिती नॅशनल स्टॉक एक्सचेंज कडून देण्यात आले आहे. 2026 मध्ये शनिवार आणि रविवार शिवाय शेअर बाजार 15 दिवस बंद राहील. भारतीय बाजारात शनिवार आणि रविवारी ट्रेडिंग होत नाही. याशिवाय NSE जारी केलेल्या सुट्ट्यांच्या दिवशी देखील ट्रेडिंग बंद राहील. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं 2026 मधील एकूण 15 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं जारी केलेल्या कॅलेंडरनुसार जानेवारी ते मार्च दरम्यान शेअर बाजार 4 दिवस बंद असेल. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस, 3 मार्चला होळी, 26 मार्चला रामनवमी, 31 मार्चला महावीर जयंती निमित्त शेअर बाजाराला सुट्टी असेल. या दिवशी ट्रेडिंग बंद असेल. एप्रिल 2026 पासून नव्या आर्थिक वर्षाला 3 एप्रिलला गुड फ्रायडे निमित्त शेअर बाजार बंद असेल. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिन, 28 मे रोजी बकरी ईद निमित्तानं शेअर बाजारला सुट्टी असेल. 26 जूनला मोहरम निमित्त शेअर बाजार बंद असेल. 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, 20 ऑक्टोबरला दसरा आणि 10 नोव्हेंबर दिवाळी. बलिप्रतिपदेनिमित्त बाजार बंद असेल. 24 नोव्हेंबरला प्रकाश पूर्व गुरु नानक देव या निमित्तानं शेअर बाजाराला सुट्टी असेल. तर 25 डिसेंबरला ख्रिसमस निमित्त नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंग होणार नाही. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन शनिवारी आला आहे. शनिवारी आणि रविवारी ट्रेडिंग होणार नाही. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं दिवाळी निमित्त मुहूर्त ट्रेडिंग रविवारी 8 नोव्हेंबर 2026 ला होणार असल्याचं जाहीर केले आहे. ट्रेडिंगची वेळ जाहीर करण्यात आली नाही. याबाबत नंतर माहिती दिली जाईल. आजच्यासाठी एवढेच. पाहत राहा स्कूल तक न्यूज चॅनल. नमस्कार.